त्याला असेच आणि बरेच दुपारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बंधुभगिनी लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांनी एक आघाडी केली. देशाचे राज्याचे अनेक पक्ष एकत्र केले आणि एकत्र करून एक चांगला पर्याय देशामध्ये कसा देता येईल, चांगला पर्याय राज्यामध्ये कसा देता येईल याचा विचार केला आणि त्या निमित्ताने ही निवडणूक आम्ही घेतली. या निवडणुकीमध्ये आघाडीच्या वतीनं सुप्रिया सुळे यांची निवड आम्ही केली. त्यांची खून काय हे आत्ता सांगितलं. तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासमोरचं वचन लावायचं आणि मोठ्या मतानं त्यांना निवडून द्यायचं. त्यांना नुसतं निवडून द्यायचं नाही तर त्यांना निवडून देऊन मोदीला मदत करणारा एक माणूस कमी करायचा आणि हा निकाल घेतलेला आहे. देशानं अनेक प्रधानमंत्री पाहिजे. मी स्वतःसुद्धा अनेक प्रधानमंत्री पाहिले, काहींच्यावर काम केलं. स्वातंत्र्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूसारखा प्रधानमंत्री आम्ही काही त्यांचं काम पाहिजे नाही, पण त्यांच्या कामाची माहिती घेतली, वाचन केलं. या देशाला एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये लालबहादूर शास्त्रींच्या सारखा एक सज्जन माणूस देशाचा प्रधानमंत्री होतो. त्यांनी एक नवीन इतिहास निर्माण केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये गरीब माणसाचं दुःख दूर करायची भूमिका घेणारी आणि शेजारच्या रस्त्याने जेव्हा एक चमत्कारी भूमिका घेतल्याच्या नंतर त्यांना धडा शिकवायचं काम एका प्रधानमंत्र्यांनी केलं. त्या प्रधानमंत्र्यांचं गाव इंदिरा गांधी आहे. तुम्हाला लोकांना माहीत नसेल, काहींना माहीत असेल. पाकिस्तानने हल्ला केला. इंदिरा गांधींनी त्या हल्ल्याला असं उत्तर दिलं की एका पाकिस्तानचे 2 देश झाले, पुन्हा हा देश उठला नाही. आणि म्हणून असा एक कर्तृत्वान प्रधानमंत्री इंदिराजींच्या रूपानं आपण लोकांनी पाहिलेला होता. नंतर शास्त्रींच्या इंदिराजींच्या नंतर नरसिंहराव होते. मी स्वतः त्यांच्या मंत्रिमंडळात होतो, संरक्षण खात्याचा मंत्री म्हणून. त्यानंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंग होते. मी 10 वर्ष त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. आणि हल्लीचे मंत्री हे मोदी साहेब आलेले. या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्यामध्ये मोदी साहेब असा एक वेगळा विचाराचे ग्रस्त होते. आज हा देश 70% लोकांच्या कष्टाने चालतो आणि ते 70% लोक म्हणजे काळ्या आईची इमान राखणारा शेतकरी. आज या शेतकऱ्यांची स्थिती या सरकारने अडचणीची करून ठेवली. सगळ्या देशामध्ये कर्जबाजारीपणा हा रोग झाला. का कर्जबाजारीपणा याला तो माणसाला द्यावं लागतं. थकबाकीदारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढायला लागली. हे सगळं घडतं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आपल्या मालाची किंमत ही सध्याच्या राजवटीमध्ये चांगली दिली जात नाही. चर्चा आम्ही अनेकदा करतो, पार्लमेंटमध्ये चर्चा करतो, खाजगी चर्चा करतो. आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही शिकवणारे आहात, त्यांचे प्रतिनिधी आहात, आम्ही खाणाऱ्यांचे प्रतिनिधी आहोत. आमचं सांगण्यात त्यांना एवढंच आहे, खाणाऱ्याला धान्य किंवा शेतीमाल स्वस्त मिळावा ही तुमची भूमिका समजू शकतो. पण जर शिकवणारा शिकला नाही तर खाणाऱ्याला खायलासुद्धा मिळणार. आणि खाणाऱ्याला त्या ठिकाणी चांगली किंमत द्यायची तयारी ज्याची नसली
तो शिकवतो तो कधी शिकू शकत नाही. आणि आज मोदी साहेबांचं धोरण हे आहे की शिकवणाऱ्यांचं महत्त्व नाही, खाणाऱ्यांचं महत्त्व. त्याच्यातून काहीतरी बदल करावा लागेल. आणि तो बदल करायचा असेल तर राज्य शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेणारे अशा घटकांच्या हातात दिलं पाहिजे. आणि तेच काम उद्याच्या या निवडणुकीच्या रूपानं, मतदानाच्या रूपानं या जो आपला खून जे आहे त्या खुणेची म्हणजे तो शेतकरी नाही तुतारी वाजवणारा शेतकरी त्याच्यापुढं आपण आपलं वतन लावणं ही त्याची कर्तव्य. आज अनेक प्रश्न आहेत. आम्ही लोकांनी पार्लमेंटमध्ये बाहेर काही गोष्टी काढल्या. त्या गोष्टी काय होत्या? तुम्ही शेतकऱ्याच्या मालाची किंमत कशी करणार? त्या लोकांनी माझ्यावर टीका केली की शरद पवार नेहमी महागाईला निमंत्रण देतात. हे काय महागाईला निमंत्रण नाही. संसार शेतकऱ्यांचा चालायचा असेल तर त्याच्या कामाची किंमत त्याला द्यायला हवी. आणि त्यासाठी आम्हाला लोकांचा आग्रह आहे. मी तुमच्या माहितीसाठी काही आकडे देतो. 10 वर्ष आम्हाला लोकांच्या हातामध्ये देशाचा कारभार आणि शेतीचा कारभार माझ्या हातामध्ये होता. आणि 10 वर्ष मोदीसाहेब आल्याच्या नंतर भाजपच्या हातात तो शेतीचा कारभार आज या ठिकाणी. माझ्या हातामध्ये ज्या काळात शेतीचा कारभार होतो त्या 10 वर्षामध्ये भाताचा दर 138 रुपयांनी आम्ही वाढवला. आणि मोदींच्या काळामध्ये या 10 वर्षात 66 रुपयांनी वाढवला. माझ्या हातात सत्ता असताना गावाचा दर 122 रुपयांनी वाढवला. मोदी साहेबांच्या काळामध्ये 62 रुपयांनी वाढवला. ऊसाची किंमत माझ्या हातामध्ये काम असताना 187 रुपयांनी वाढवला. मोदी साहेबांच्या काळात 50 रुपयांनी वाढवला. सोयाबीनचा भाव माझ्या काळात 175 रुपये यांनी वाढवला. आज या 10 वर्षात भाजपच्या काळात 79 रुपयांनी घालला. कापसाचा भाव माझ्या हातात असताना 114 रुपयांनी वाढला. आणि भाजपच्या काळात तो 78 रुपयांनी वाढला. मक्याची किंमत माझ्या काळामध्ये 159 रुपयांनी वाढला. भाजपच्या 10 वर्षात तो 59 रुपयांनी झाला. हरभऱ्याची किंमत माझ्या काळात 121 रुपयांनी वाढली. भाजपच्या 10 वर्षाच्या काळात 75 रुपयांनी वाढली. तुरीचा भाव माझ्या काळामध्ये 216 रुपयांनी वाढला. भाजपच्या 10 वर्षात तो 62 रुपयांनी वाढला. हे आकडे कशासाठी मी दिसतो आहे? हे आकडे एवढ्यासाठी दिसतो आहे की या देशाचा 70% वर्ग जो शेती करतो त्याला त्याच्या गावाची कष्टाची किंमत ही देण्याची आजच्या राज्यकर्त्यांची तयारी नाही. आणि जर 70% लोकांना न्याय देत असेल तर या 70% लोकांचा मताचा अधिकार जो आहे तो आम्हाला न्याय देत नाही, त्यांच्या विरुद्ध वापरणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. त्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या. आणि त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना विचार करणं आजची गरज आहे. मी काय अधिक बोलण्यासाठी उभा नाही. मला स्वतःला आत्ता तातडीनं पाचगणीवर जायचं आहे. पण जाण्याच्या पूर्वी एवढंच सांगतो, पुरंदर तालुका असो, बारामती तालुका असो, शेताचं धोरण असो, त्या कुठल्याही भागाचं कुणीही आपण या ठिकाणी असाल किंवा जे नाहीत त्यांना हा निरोप द्या की पुन्हा एकदा या देशाची स्थिती बदलायची असेल, शेतकऱ्याचं जीवन सुधारायचं असेल तर मोदी साहेबांच्या हाताचा हा कारभार काढून घेणं हे काम उद्याच्या निवडणुकीत आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
उमेदवार म्हणून 3दा वेळा तुम्ही सुप्रियांना निवडून दिलं. एकच गोष्ट फक्त सांगतो की देशामध्ये 544 खासदार असतात. त्या 544 खासदारांचं सगळ्यात जास्त हजेरी, सगळ्यात जास्त प्रश्न, सगळ्यात जास्त लिहिलं आणि सगळ्यात जास्त काम या करणाऱ्यांची यादी ज्यावेळेला पार्लमेंटच्या लोकांची झाली त्या 544मध्ये तुमच्या खासदाराचा नंबर दुसरा लागला संपूर्ण हिंदुस्थानावर. आणि म्हणून ते काम करतात त्यांना प्रोत्साहन देणं ही जबाबदारी आपली आहे. ते काम तुम्ही करा. बाकीचे जे प्रश्न आहेत मग ते शेतीचे असतील, कारखान्याचे असतील, बेकारीचे असतील, एकदा ही निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर त्या कामात आपण सगळे लक्ष घालू आणि त्याचा मार्ग काढू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.